हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू अवर क्रिस्टल इंग्लिश अकॅडमी। तर विद्यार्थी मित्रांनो, मी राहुल नाईकुडे सर आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करतोय। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आज झालेला टीईटीचा पहिला पेपर जो आहे, तर या पेपरमध्ये इंग्रजी या विषयाचे जेवढे पण प्रश्न विचारलेले आहेत, तर त्या सर्व प्रश्नांचं आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये विश्लेषण करणार आहोत। तर आपल्याकडे बघा बी सेट आहे, तर या बी सेटचे मी काय करत आहे, सर्व प्रश्नांचं आपण सविस्तर विश्लेषण करणार आहोत। तर आपल्याकडे बघा स्क्रीनवरती या ठिकाणी पहिला प्रश्न आहे आणि तो प्रश्न आहे आयडेंटिफाय द मूड दॅट, म्हणजेच याच्यामध्ये आपल्याला काय केलं आहे, मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब्स हा प्रश्न आहे आणि प्रश्न आपल्याला असा विचारला आहे की यामध्ये मस्ट हे मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब दिला आहे आणि या मस्ट या मॉडल ऑक्झिलरी व्हर्बचा नेमका अर्थ काय होतोय, अशा प्रकारचा आपल्याला प्रश्न विचारला आहे। तर याच्यामध्ये आपल्याला समजून घ्यायचं सिंपल बघा, मस्ट याच्यामधून कशा प्रकारचा अर्थ व्यक्त होतो। तर मस्ट आपल्या सर्वांना माहित आहे, मस्ट हे मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब आपण कंपल्शन दाखवण्यासाठी किंवा ऑब्लिगेशन दाखवण्यासाठी आपण वापरत असतो। परमिशनसाठी मे वापरलं जातं, तर मे हे परमिशनसाठी असते। तसेच पॉसिबिलिटीसाठी देखील आपण काय करतो, मे वापरतो। ॲबिलिटीसाठी आपण कॅन वापरतो, त्याच्यामध्ये पण प्रेझेंट ॲबिलिटी असेल तर कॅन असते आणि पास्ट ॲबिलिटी जर असेल तर त्यासाठी आपण कुड वापरतो। आणि मग याच्यामध्ये मस्ट याच्यामधून काय केले जाते, ऑब्लिगेशन व्यक्त केली जाते किंवा कंपल्शन व्यक्त केले जाते आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी 4 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे। पुढे आहे प्लीज मेक इट अ पॉइंट टू डॅश डॅश वॉटर टॅप्स बिफोर यू गो आउट, म्हणजे तुम्ही जाण्यापूर्वी जे नळ आहे, तर आपण वॉटर टॅप जो आहे, टॅप म्हणजेच काय असतात, नळ, पाण्याचे जे नळ आहेत, तर पाण्याचे नळ बंद आहेत अशा प्रकारची आपल्याला खात्री करायची आहे जाण्यापूर्वी आणि म्हणून याचा अर्थ होतो या ठिकाणी टर्न ऑफ, नळ बंद करण्यासाठी आपण वापरतोय टर्न ऑफ। तर बघा 33 नंबरचा प्रश्न, त्याच्यामध्ये आपल्याला प्रश्न विचारला आहे क्लॉज वरती। यामध्ये काय केलं, यू मे गो होम हा मेन क्लॉज आहे आणि व्हेन यू फिनिश युअर वर्क हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे। मग प्रश्न आपल्याला असा विचारला आहे, व्हेन यू फिनिश युअर वर्क हा ॲडव्हर्ब क्लॉजचा कोणता टाईप आहे। तर याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे, ज्यावेळी सबऑर्डिनेट क्लॉज मधून क्रियेची वेळ दर्शवली जाते तेव्हा आपण त्याला काय म्हणत असतो, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईम म्हणत असतो। तर या वाक्यामधून या सबऑर्डिनेट क्लॉज मधून काय केलेलं आहे, क्रियेची वेळ दर्शवली आहे, म्हणून याला काय म्हणायचं, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईम। जेव्हा तू तुझं काम पूर्ण करशील तेव्हा तू घरी जाऊ शकतोस। या ठिकाणी व्हेन यू फिनिश युअर वर्क मधून काय केलेलं आहे, टाइम दाखवलेला आहे, म्हणून या ठिकाणी काय असणार आहे, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम आहे। लेट अस गो टू द इटालियन रेस्टॉरंट, तर याच्यामध्ये आपल्याला डब्ल्यूएच टाईप क्वेश्चन बनवायला सांगितलं आहे। तर याच्यामध्ये खरं पाहता उत्तर आपलं इटालियन हा शब्द आला पाहिजे। मग कोणतं रेस्टॉरंट, तर इटालियन रेस्टॉरंट याचा विचार जर केला तर याचं उत्तर काय असणार आहे, विच रेस्टॉरंट या ठिकाणी बरोबर आहे। आता खरं पाहता ज्या वेळेस लिमिटेड संख्येचा उल्लेख केला जातो त्यावेळेस आपण विच वापरत असतो आणि जास्त संख्येचा उल्लेख केला जातो त्यावेळेस व्हॉट वापरलं जात आहे। याच्यामध्ये व्हॉट पण बरोबर येऊ शकते, परंतु इथं लक्षात घ्यायचं, इथं आपल्याला सांगितलंय इटालियन रेस्टॉरंट आणि म्हणून मला असं या ठिकाणी सांगायचं, याचं उत्तर जे आहे त्याचं उत्तर हे 2 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे। मिलियन जे आहे, तर मिलियन आपल्याला या ठिकाणी विचारलं आहे, मिलियन जे आहे तर लक्षात घ्यायचं आहे। तर कधी लक्षात ठेवा, आपल्याला काय करायचं, इंग्लिशमध्ये जे आहे तर इंग्लिशमध्ये ही संख्या कशी वाचायची आपल्याला हे समजून घ्यायचं आहे, कारण हा प्रत्येक पेपरमध्ये, टीईटीच्या प्रत्येक पेपरमध्ये आपल्याला हा प्रश्न विचारला आहे। तर याच्यामध्ये मी तुम्हाला एक सिंपल शॉर्टकट सांगतोय, इंग्लिशमध्ये संख्या जे आहे तर संख्या वाचत असताना कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे। तर इंग्लिशमध्ये लक्षात घ्या, कितीही मोठी संख्या असेल तर ती संख्या आपण कशा पद्धतीने रीड करू शकतोय आपण या ठिकाणी अगोदर समजून घेऊ आणि त्याच्यानंतर त्या प्रश्नाचं आपण उत्तर घेऊ। आपण जवळजवळ याच्यामध्ये खूप मोठी संख्या आपण या 4 जे पॉईंट्स आहेत तर याच्या मदतीने आपण, या ट्रिक्सच्या मदतीने आपण खूप मोठी संख्या इंग्लिशमध्ये रीड करू शकतोय। तर इंटरनॅशनल नंबर सिस्टममध्ये काय केलं जातोय, फर्स्ट कॉमा जिथं दिला जातो त्याची प्लेस व्हॅल्यू काय असते, त्याची व्हॅल्यू काय असते, तर 1000 असते। जिथं सेकंड कॉमा दिला जातो तर सेकंड कॉमाच्या ठिकाणी काय असतो, त्याची व्हॅल्यू असते मिलियन। तिसरा कॉमा जिथं असतो तर त्याची व्हॅल्यू असते बिलियन आणि चौथा कॉमा जे असतो तर त्याची व्हॅल्यू असते ट्रिलियन। तर अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं हे लक्षात ठेवायचं आहे। आणि इंग्लिश संख्या लिहित असताना
सगळ्यात मोठा ग्रुप जो असतो तर सर्वात मोठा ग्रुप हा काय असतोय 3 डिजिटचा ग्रुप असतोय. सर्वात मोठा ग्रुप हा 3 डिजिटचा असतो. किती डिजिटचा? 3च डिजिट असले पाहिजे. 3 डिजिट झाले की आपल्याला काय करायचंय त्या ठिकाणी जे आहे त्या ठिकाणी आपल्याला कॉमा द्यायचा असतोय. जस याच्यामध्ये 3 डिजिट झाले इथं कॉमा दिला, पहिला कॉमा दिला की याची व्हॅल्यू किती झाली 1000 झाली. याची व्हॅल्यू किती असते 1000 म्हणजे हे 1000 झालं. 3 डिजिट झाले त्याच्यानंतर कॉमा, मग इथं आणखी एकच कॉमा आहे. जोपर्यंत 3 डिजिट होत नाही तर तोपर्यंत काय करायचं नाही कॉमा द्यायचा नाही. मग याची व्हॅल्यू झाली 10000. जर आपण असं लिहिलं तर या ठिकाणी हे काय असणार आहे तर इथं पुन्हा आणखी एकदा लक्षात घ्यायचं आहे याला आणखी काय म्हणायचं आहे 1000च म्हणायचं आहे कारण याची व्हॅल्यू किती असणार आहे 1000च. कशी 100,000 म्हणायचं याला काय म्हणायचं आहे 100,000 हे झालं. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण असं लिहिणार आहोत 1 2 3 त्याच्यानंतर आणखी 1 2 3 डिजिट आहेत आणि त्याच्यानंतर आपण कॉमा देतोय तर त्यावेळेस लक्षात काय ठेवायची ह्यांची व्हॅल्यू जी आहे तर यांची व्हॅल्यू इथपर्यंत काय असणार आहे 1000 असते आणि 2 कॉमा आहेत इथे एक कॉमा हा एक कॉमा तर या कॉम्याची व्हॅल्यू किती असते मिलियन असते आणि मग ही संख्या किती झाली 1 मिलियन. मग 1 मिलियन साठी काय लक्षात ठेवायचे पुढे किती डिजिट असले पाहिजेत 6 डिजिट असायला पाहिजेत. तर याच्यामध्ये हे 3 आणि हे 3 म्हणजे 6 शून्य असायला पाहिजेत. तर अशा पद्धतीने आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. समजा आपण या ठिकाणी खूप मोठी संख्या घेऊ तर ही जी संख्या आहे तर ही संख्या रीड करत असताना कशा पद्धतीने रीड करायची लक्षात घ्या. याची व्हॅल्यू जी आहे तर याची व्हॅल्यू 1000च आहे त्याच्यामुळे याला काही टेन्शन घ्यायची गरज नाही. मग हे किती झाली इथपर्यंत जर संख्या असेल तर किती झाली 849,756. परंतु आपल्याला जर ही संख्या जर सांगायची असेल तर याच्यामध्ये लक्षात घ्या ही संख्या किती झाली तर याच्यामध्ये याची व्हॅल्यू आहे मिलियन. मग ह्याला रीड कसं करायचं आहे 242,849,756 आणि याची व्हॅल्यू किती होते तर याची प्लेस व्हॅल्यू आहे तर या ठिकाणी बिलियन. तर लक्षात काय ठेवायचं आहे 27,242,849,756 आणि समजा आपण या ठिकाणी आणखी एक संख्या लिहिली तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं आपल्याला असं सिंपल समजून घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये डिअर फ्रेंड्स याची व्हॅल्यू हा 1 2 3 आणि 4 हा चौथा कॉमा आहे आणि म्हणून याची व्हॅल्यू जी आहे तर याची व्हॅल्यू किती असणार आहे ट्रिलियन आहे. तर या ठिकाणी ही संख्या काय झाली 6,827,242,849,756. तर अशा पद्धतीने आपण कितीही मोठी संख्या जी आहे तर आपण रीड करू शकतोय. तर बघा मग आपण या ठिकाणी मग 1 मिलियन जर लिहायचं असेल तर 1 मिलियन लिहिण्यासाठी काय असणार आहे तर या ठिकाणी कशी लिहिली पाहिजे ती संख्या तर या ठिकाणी अशा पद्धतीने लिहितोय कारण याची व्हॅल्यू किती असते 1000 असते आणि त्याच्यानंतर ही जी आहे तर इथं काय असणार आहे मिलियन असणार आहे आणि म्हणून एकावरती 6 शून्य पाहिजेत 1 2 3 4 5 6 या ठिकाणी आहेत 6 शून्य म्हणजे आपलं उत्तराचं ऑप्शन कोणतं आहे 4 नंबरचं ऑप्शन हे बरोबर आहे. ही किती झाली 10,000 झाली ही 10,000 आहे. तर ही किती आहे लक्षात घ्या या ठिकाणी 100,000च आहे ही पण आणि ही किती आहे ही जी आहे तर ही आहे 10 मिलियन आहे. किती आहे 10 मिलियन. ठीक आहे 10 मिलियन ही बरोबर 10 मिलियन झाली. चला नेक्स्ट बघू आपण पुढचा प्रश्न. यामध्ये आपल्याला प्रश्न असा विचारायचा डिफेनिंग हा जो शब्द आहे तर या शब्दाचा आपल्याला काय केलंय बेस्ट एक्सप्रेसेस मीनिंग म्हणजे याचा मीनिंग कुठला असणार आहे तर डिफेनिंग या शब्दाचा खरं पाहता अर्थ होतो खूप मोठ्याने. द टीम वॉज ग्रीटेड बाय डिफेनिंग अप्लॉज फ्रॉम द ऑडियन्स. जी टीम आहे तर त्या टीमचं काय केलं जे ऑडियन्स आहेत श्रोते आहेत यांच्याकडून खूप मोठ्या आवाजामध्ये काय केलं स्वागत करण्यात आलं. तर या ठिकाणी जे आहे तर प्रशंसा करण्यात आली. तर अशा पद्धतीने याचं उत्तर काय येणार आहे मग डिफेनिंग याचा अर्थ होतो खूप मोठ्या आवाजामध्ये म्हणजेच व्हेरी लाऊड. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आपल्याला
तर या ठिकाणी पॅराजंबल म्हणा किंवा आपल्याला सिक्वेन्स ऑफ द सेंटेन्सचा प्रश्न विचारला आहे. तर याच्यामध्ये लक्षात घ्यायचं आहे बघा, आता वेनने वाक्याची सुरुवात होणार आहे का नाही होणार. तर याच्यामध्ये काय असणार आहे, ॲटम इज द सीझन, या ठिकाणी अगोदर काय येणार आहे, तर याच्यामध्ये आर अगोदर येणार आहे, म्हणजे आरचं वाक्य अगोदर येणार. त्याच्यानंतर नेक्स्ट, ॲटम इज द सीझन वेन वॉर्म समर टेम्परेचर्स, मग याच्यामध्ये काय होणार, आर पी नंतर आर नंतर पी येणार, नंतर एस येणार, नंतर क्यू येणार. जर तुम्ही असं वाक्य जोडलं तर ते वाक्य मिनिंगफुल वाक्य होतंय आणि म्हणून याचं उत्तर काय झालं, 4 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. बघा, सच कंपॅरिझन्स इन पोएट्री आर युजफुल. युजफुल हा जो शब्द आहे तर याचं आपल्याला अपोजिट वर्ड सांगितलेला आहे. अपोजिट वर्ड म्हणजेच काय, विरुद्धार्थी शब्द. मग युजफुलचा विरुद्धार्थी शब्द काय असतो, युजलेस हा शब्द आहे. इथं आपल्याला प्रश्न विचारला, या वाक्यामध्ये एरर कोणता आहे, स्पॉट द एररचा हा प्रश्न आहे. द टाइम्स ऑफ इंडिया, टाइम्स ऑफ इंडिया हे न्यूजपेपरचं नाव आहे, त्याच्यामुळे न्यूजपेपरच्या नावापूर्वी द आर्टिकल असायला पाहिजे, ते आहे का, तर येस बरोबर आहे. तर या ठिकाणी हे द आर्टिकल बरोबर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट, हॅज सर्क्युलेशन ऑफ ऑल इंग्लिश डेलीज इन इंडिया. तर आपण जर विचार केला या ठिकाणी ऑफ ऑल ही जी वाक्यरचना असते, तर ऑफ ऑल ही वाक्यरचना आपण काय करत असतो, SD मध्ये वापरत असतो, म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये वापरत असतोय. आणि सुपरलेटिव्ह डिग्रीचं जर वाक्य असेल तर सुपरलेटिव्ह डिग्रीच्या वाक्यामध्ये आपण SD ॲडजेक्टिव्हच्या पूर्वी आपण द हे आर्टिकल वापरत असतो. आणि म्हणून या ठिकाणी लक्षात काय ठेवायचं आहे, लार्ज जे आहे तर या ठिकाणी लार्जच्या ऐवजी या वाक्यामध्ये काय पाहिजे होतं, लार्जेस्ट असं पाहिजे होतं, कारण आपण CD ॲडजेक्टिव्ह पूर्वी द आर्टिकल वापरत नाहीत. आणि म्हणून या ठिकाणी एरर कुठल्या ऑप्शनमध्ये आहे, तर बी मध्ये एरर आहे. आणि म्हणून या ठिकाणी याचं उत्तराचं ऑप्शन या ठिकाणी 2 नंबरचं बरोबर आहे. आपल्याला पुढचा प्रश्न विचारलाय, करेक्टली स्पेल्ड, जे करेक्टली स्पेल जे आहे तर याच्यामधला कोणता शब्दाचं स्पेलिंग बरोबर आहे. तर याच्यामध्ये ड्युरेशन हा शब्दच या ठिकाणी बरोबर आहे. डॅमेज या शब्दाचं स्पेलिंग चुकलेलं आहे, डॅमेजचं स्पेलिंग पाहिजे होतं DAMAGE पाहिजे होतं. याच्यामध्ये पण SI च्या ऐवजी C पाहिजे होतं, CITY पाहिजे होतं. आणि इकॉनॉमिकल जे असतं तर इकॉनॉमिकलचं स्पेलिंग हे CAL असते, त्याच्यामध्ये हे पण ऑप्शन चुकलेलं आहे, हे पण स्पेलिंग चुकलेलं आहे आणि हे पण स्पेलिंग चुकलेलं आहे. तर उत्तराचं ऑप्शन झालं या ठिकाणी 1 नंबरचं. पुढचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारला आहे वाईज टॉपिकवरती, पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन. वाक्य आपल्याला दिलं आहे ॲक्टिव्ह वाईजचं आणि त्याचं पॅसिवाइज करायला सांगितलंय. या वाक्यामध्ये कर्ता आहे शेप्स आणि त्याच्यानंतर यूज या ठिकाणी हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे. याचा सिंपल शॉर्टकट लक्षात ठेवायचं आहे, जर ॲक्टिव्ह वाईजच्या वाक्यामध्ये V1 असेल तर त्या वाक्याचं आपण पॅसिवाइज करत असताना काय करत असतो, एम इज आर प्लस V3 वापरत असतो. मग आपल्या पॅसिवाइजच्या उत्तरामध्ये एम इज आर प्लस V3 असायला पाहिजे. तर याच्यामध्ये हॅव आहे, इथं वेअर आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी कोणतं ऑप्शन बरोबर येणार आहे, तर याच्यामध्ये 2 नंबरचं ऑप्शन बरोबर आहे, कारण इथं काय केलं आहे, बीइंग वापरलेलं आहे, जे की या ठिकाणी चुकीचं आहे. तर अशा पद्धतीने डिअर फ्रेंड्स आपलं 41 नंबरच्या प्रश्नाचं करेक्ट पॅसिवाइज कोणता असणार आहे, तर 2 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. आपल्याला प्रश्न विचारला आहे, हा फ्रेजाईल हा जो शब्द आहे तर या शब्दाचा आपल्याला या ठिकाणी अपोजिट मिनिंग विचारलेला आहे. तर फ्रेजाईल म्हणजेच काय असतं, या ठिकाणी बळकट नसलेला जो असेल तर आपण म्हणतोय फ्रेजाईल. तर याच्यामध्ये लक्षात घ्यायचं आपल्याला, याचा विरुद्धार्थी शब्द जो आहे तर तो कोणता आहे असा प्रश्न विचारला आहे. आणि याचा विरुद्धार्थी शब्द जो आहे तर तो रोबुस्ट आहे. याचा अर्थ होतो स्ट्रॉंग, दणकट, आपण याला म्हणतोय दणकट किंवा मजबूत. मग फ्रेजाईलचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे, रोबुस्ट हा शब्द या ठिकाणी बरोबर आहे. पुढे आपल्याला प्रश्न विचारला आहे, मिसस्पेल्ड म्हणजे चुकीचं स्पेलिंग असणारा शब्द कोणता आहे. एक्स्ट्रॅक्ट हे बरोबर आहे का, तर बरोबर आहे. एलिजिबल बरोबर आहे का, बरोबर आहे. याच्यामध्ये एक्सप्लेनेशन हा जो शब्द आहे तर या शब्दाचं स्पेलिंग चुकीचं आहे. तर इथं काय पाहिजे होतं, एक्सप्लेनेशन, याच्यामध्ये NATION, याच्यामध्ये आय जे आहे तर हे एक्स्ट्रा झालेलं आहे, हे स्पेलिंग चुकलेलं आहे. आणि म्हणून याचं उत्तराचं ऑप्शन आपलं काय आहे, 3 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. 44 नंबरचा प्रश्न, या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारला आहे, ओनस हा जो शब्द आहे तर याचं मिनिंग आपल्याला कोणतं आहे, तर याच्यामध्ये लक्षात घ्यायचं आहे, ओनस या शब्दाचा अर्थ होतो रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी. म्हणून याचं 4 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट, वन हू लिव्स हिज ओन कंट्री टू सेटल इन अनदर. जो व्यक्ती आपला स्वतःचा देश सोडून दुसऱ्या देशामध्ये जाऊन सेटल होतो त्याला आपण काय म्हणत असतो, लक्षात घ्यायचं आहे, एमिग्रंट. या ठिकाणी आपण काय म्हणतोय, एमिग्रंट म्हणतो आपण त्याला. तर फॉरेनर होणार नाही, टुरिस्ट होणार नाही, याच्यामध्ये नेटिव्ह पण होणार नाही. नेक्स्ट लक्षात घ्या, पुढं
आपल्याला कंपाऊंड सेंटेन्स करायला सांगितलं आहे. दोचं वाक्य आहे म्हणल्याच्यानंतर दोचं वाक्य हे कोणतं वाक्य झालं तर हे वाक्य दिलेलं वाक्य कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. आणि दोच्या वाक्याचं जर आपल्याला कंपाऊंड सेंटेन्स जर करायचं असेल तर या ठिकाणी आपल्याला सिंपल समजून घ्यायचं आहे. आपल्याला वाक्य जे आहे तर वाक्याचा अर्थ बदलला नाही पाहिजे. मग दोचं वाक्य असेल किंवा अल दोचं वाक्य असेल त्याचा आपल्याला ज्यावेळेस कंपाऊंड सेंटेन्स करायचं असतंय त्यावेळेस आपण काय करतो कंपाऊंड सेंटेन्समध्ये काय करतो बट हे कंजंक्शन वापरत असतो. कारण बट हे काय करतं कॉन्ट्रास्ट दर्शवतं. कॉन्ट्रास्ट दर्शवते म्हणजेच काय विरोधाभास दर्शवत असते. पहिल्या वाक्याशी दुसरं वाक्य विरोधाभास दर्शवत असते. आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर जे आहे तर उत्तर हे कोणतं येणार आहे बट हे जे आहे तर हे या ठिकाणी ऑप्शन बरोबर आहे. तर याच्यामध्ये 2 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी बरोबर येत आहे. दो शी लव्ड हिम शी हॅड टू लिव्ह हिम. तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. तर इथं बट हे काय करत आहे कॉन्ट्रास्ट दर्शवत आहे. जरी तिने त्याच्यावरती प्रेम केलं तरी त्याला सोडावं लागलं. म्हणजे याच्यामध्ये प्रेम केलं तरी तिला सोडावं लागलं. याच्यामध्ये विरोधाभास असल्यामुळं या ठिकाणी काय होणार आहे डिअर फ्रेंड्स 2 नंबरचं वाक्य जे आहे तर 2 नंबरचं वाक्य याच्यामध्ये बट वापरलेलं आहे. आणि बट हे कंपाऊंड सेंटेन्समध्ये काय करत असते कॉन्ट्रास्ट म्हणजे विरोधाभास दर्शवण्यासाठी वापरलं जातं. नेक्स्ट आहे पुढं 47 नंबरचा प्रश्न. इथं आपल्याला इनडिरेक्ट स्पीच करायला सांगितलं आहे. तर याच्यामध्ये बघा यू कॅनॉट बेथ इन दिस सी ही सेड टू मी इट इज व्हेरी रफ. यामध्ये या वाक्याचं आपल्याला काय करायचं आहे इनडायरेक्ट स्पीच करायचं आहे. इनडायरेक्ट स्पीच करायचं म्हणलं की आपल्याला सिंपल पहिली गोष्ट समजली पाहिजे. कॅनचं काय होणार आहे कुड होणार आहे. मग याच्यामध्ये पहिल्या ऑप्शनमध्ये कॅनला कॅनच ठेवले. चौथ्या ऑप्शनमध्ये पण कॅनला कॅनच ठेवलं आहे. त्याच्यामुळे हे 2 ऑप्शन तर कटले. त्याच्यानंतर काय असणार आहे ही सेड टू मी. तर याच्यामध्ये काय बघा मग ही सेड दॅट या ठिकाणी जे यू आहे तर यू कोणासाठी वापरलेला आहे यू हे लिस्टरनुसार आपण त्याचा बदल करत असतो म्हणजे आपल्यासाठी वापरलं आहे. मग ही सेड दॅट आय कुड नॉट. तर याच्यामध्ये लक्षात घ्या इथं दोन्ही पण ऑप्शन सेमच आहेत. ॲमिजारचा बदल वॉजर करायचं असतं हे पण बरोबर आहे. इथं फक्त इफ पाहिजे का ॲज पाहिजे. तर लक्षात घ्या इफ हे काय करत असते कंडिशन सांगत असते. पण या वाक्यामध्ये कंडिशन सांगितलेली नाही. तर याच्यामध्ये रिझन सांगितलेलं आहे. तर कशामुळं या ठिकाणी कॅनॉट बेथ इन दिस सी इट इज व्हेरी रफ. तर याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला ॲज जे आहे तर ॲज हे ऑप्शन या ठिकाणी बरोबर येते. ॲजवाला जे ऑप्शन आहे तर ते बरोबर येते. कारण याच्यामध्ये या वाक्यामध्ये आपल्याला कंडिशन सांगितलेली नाही किंवा या ठिकाणी जे आहे तर यामध्ये अट सांगितलेली नाही. म्हणून या ठिकाणी 3 नंबरचं ऑप्शन बरोबर आहे. नेक्स्ट बघा पुढे आहे दॅन. दॅन म्हणल्याच्यानंतर आपल्याला समजलं पाहिजे दॅन हे आपण कुठल्या डिग्रीमध्ये वापरतो CD मध्ये वापरतो. सॉरी. तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे प्रिटी हा जो शब्द आहे प्रिटी म्हणजेच काय सुंदर. प्रिटी या शब्दाचं CD फॉर्म जो आहे तर CD फॉर्म काय असतो प्रिटियर असतो. PRETTIER. याला आपण ER प्रत्यय लावत असतो. वायचं काय करतो आपण आय करतो. मग याच्यामध्ये लक्षात घ्या प्रिटी या शब्दाचं CD फॉर्म काय असतो प्रिटियर असतो. आणि त्याला डबल पुन्हा प्रिटियर करून पुन्हा मोर वापरायची गरज नाही. आणि या ठिकाणी हे ऑप्शन पण चुकलेलं आहे. मोर प्रिटी पण बरोबर नाही. तर प्रिटी या शब्दाचं CD फॉर्म काय असतो प्रिटियर असतो. म्हणून 48 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर हे 3 नंबर या ठिकाणी बरोबर आहे. आता आपण हे जर 4ही पेअर पाहिल्या तर तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी काय केलेलं आहे इन्सेक्ट म्हणा बर्ड म्हणा प्राणी म्हणा त्यांचे राहण्याचे ठिकाण दिलेले आहेत. तर बी कुठं राहत असते हाईव्हमध्ये राहते हे या ठिकाणी हे बरोबर आहे का तर बरोबर आहे. स्पायडर कुठं राहतं तर वेबमध्ये हे पण बरोबर आहे. बर्ड पक्षी कुठं राहतात घरट्यामध्ये राहतात हे बरोबर आहे. कॅट जे आहे तर कॅट हे याच्यामध्ये राहतात किटनमध्ये राहतं का नाही तर कॅट हे हाऊसमध्ये राहत असते. मांजरीचं जे पिल्लू असते तर त्याला आपण काय म्हणतोय किटन म्हणतोय. तर त्याच्यामुळे या ठिकाणी मिसमॅच कोणतं पेअर आहे 4 नंबरची. आणि म्हणून याचं उत्तर जे आहे तर उत्तर हे कोणतं ऑप्शन बरोबर या ठिकाणी आहे 4 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे डोंट साइड डॅश डॅश दोज हू ऍक्ट कॉन्ट्ररी. मग आता कॉन्ट्ररी हा जो शब्द आहे तर याच्यावरती MPSC बऱ्याच वेळेस पेपरमध्ये प्रश्न आपल्याला विचारले. कॉन्ट्ररीला जो आहे त्याच्यासोबत आपण टू वापरतो आणि टूचं ऑप्शन या ठिकाणी 4 नंबरचा आहे. डोंट साइड विथ दोज हू ऍक्ट कॉन्ट्ररी टू नॅशनल इंटरेस्ट. याच्यामध्ये 4 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी बरोबर येत आहे. इथं लक्षात घ्या आपल्याला आर्टिकलवरती प्रश्न विचारला. बेस्ट हे सुपरलेटिव्ह डिग्रीचं ॲडजेक्टिव्ह आहे म्हणजे SD ॲडजेक्टिव्ह आहे. आणि वर्स्ट हे सुद्धा काय आहे SD ॲडजेक्टिव्ह आहे. SD ॲडजेक्टिव्ह जे असतात तर SD ॲडजेक्टिव्हच्या पूर्वी आपण नेहमी काय करत असतो द हे आर्टिकल वापरत असतो. आणि म्हणून या ठिकाणी उत्तराचं ऑप्शन काय आहे 1 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. 52 नंबरचा प्रश्न आहे ॲन एन्शंट ग्रीक स्लेव्ह वॉज हिज ओन वेट
इन सॉल्ट. तर लक्षात घ्यायचं आपल्याला या ठिकाणी काय असणार आहे, आपल्याला हे वाक्य दिलेलं या वाक्याचा टेन्स ओळखायला सांगितलं आहे. तर याच्यामध्ये काय आहे, वॉज हेच या ठिकाणी वॉजच्या नंतर VING पण नाही आणि वॉज हेच मेन वर्ब म्हणून वापरलेलं आहे. ज्यावेळेस वाक्यामध्ये वॉज वेअर वापरलेलं असतंय आणि वॉज वेअरच्या नंतर जर कसल्याही प्रकारचं क्रियापद नंतर पुढं नसेल तर त्यावेळी ते जे वाक्य असते तर त्या वाक्याचा टेन्स हा सिंपल पास्ट टेन्स असतो. अशाच प्रकारे ज्यावेळेस वाक्यामध्ये एम इज आर असेल, हॅव हॅज असेल आणि त्यांच्यानंतर आणखी एक दुसरं क्रियापद जर नसेल तर त्यावेळी त्या वाक्याचा टेन्स हा सिंपल प्रेझेंट टेन्स असतो. तर आपल्याला अशा पद्धतीने प्रश्न विचारला आहे. बरेच जण या ठिकाणी कन्फ्यूज झालेले असतात. वॉज म्हणलं की ते लगेच काय करतात, या ठिकाणी कंटिन्युअस टेन्स म्हणतात, परंतु या वाक्याचा टेन्स हा कोणता आहे, सिंपल पास्ट टेन्स आहे, कारण याच्यामध्ये ING प्रत्यय नाही. बघा पुढचा प्रश्न, ड्युरिंग द अर्थक्वेक. अर्थक्वेक म्हणजेच काय असतो, भूकंप. ड्युरिंग द अर्थक्वेक बिल्डिंग्स कोलॅप्स लाईक डॅश डॅश ऑफ कार्ड्स. आपल्याला या ठिकाणी हा जो प्रश्न विचारला आहे करेक्टिव्ह नाउन संदर्भातला प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारला आहे. कार्ड्स जे असतात तर कार्डचं काय असतात, पॅक ऑफ कार्ड्स असतात. तर याच्यामध्ये काय असणार डिअर फ्रेंड्स, पॅक ऑफ कार्ड्स या ठिकाणी बरोबर येणार आहे. आता होर्ड या शब्दाचा अर्थ जो आहे खूप मोठा साठा जो असतो तर त्याला आपण होर्ड म्हणतोय या ठिकाणी. मग पॅक हा शब्द जो आहे तर खरं पाहता जनरली पॅक ऑफ कार्ड्स म्हणतात, म्हणून या ठिकाणी ऑप्शन जे आहे तर या ठिकाणी हे बरोबर येणार आहे. हर्ड हा जो शब्द आहे तर हर्ड हा शब्द प्राण्यांचा कळप असतो, त्याच्यामुळे हे पण येणार नाही. आणि होर्ड या शब्दाचा अर्थ होतो मोठ्या प्रमाणामध्ये जो साठा असतो त्याला आपण होर्ड म्हणतोय. तर नेक्स्ट बघा 54 नंबरचा प्रश्न. याच्यामध्ये काय केले, बिटवीन या शब्दाला अधोरेखित केलेला आहे, अंडरलाईन केलेला आहे आणि प्रश्न आपल्याला असा विचारला आहे, बिटवीन हा जो शब्द आहे तर या वाक्यामध्ये बिटवीन हा शब्द कोणत्या पार्ट ऑफ स्पीचचं काम करतो. तर बिटवीन हा शब्द या वाक्यामध्ये कशाचं काम करतोय, तर प्रिपोजिशनचंच काम करतो. ज्यावेळेस बिटवीनने जर दोन वाक्य जोडले असते तर त्यावेळेस बिटवीन हा शब्द कशाचं काम केलं असतं, त्याने कंजंक्शनचं काम केलं असतं, परंतु याच्यामध्ये बिटवीन हा शब्द जो आहे तर तो प्रिपोजिशनचंच काम करत आहे. 55 नंबरचा प्रश्न आपल्याला शब्दांसाठी विचारलेला आहे. म्हणजे आपल्याला हा अशा प्रकारचा प्रश्न TETला प्रत्येक पेपरमध्ये विचारला जातो, पण या वेळेचा शब्द जो आहे तर हा खूप सोपा शब्द आहे. तर याच्यामध्ये लक्षात घ्या, हा शब्द असा आहे प्रेयर, PRAYER आहे. मग प्रेयर हा जो शब्द आहे तर प्रेयर हा शब्द आपल्याला बनवायचा आहे. मग अगोदर काय येणार बघा, P म्हणजे हे 6 आहे, त्याच्यानंतर 5 असणार आहे, नंतर 4 आहे, नंतर 3 आहे, 2 आहे आणि 1 आहे. तर याचं उत्तर काय झालं या ठिकाणी 2 नंबरचा ऑप्शन जे आहे तर 2 नंबरचा ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. तर अशा पद्धतीने आपण काय केले आहेत, या TET पेपरमधील जे ग्रामर आणि वोकॅब्युलरीचे प्रश्न आहेत तर ते सर्व प्रश्नांचं आपण सविस्तर विश्लेषण केलेलं आहे. धन्यवाद.